अब्बू कोचवान. अब्बू कोचवान एकदम नखरेल माणूस. शहरातल्या टांग्यांमध्ये त्याचा टांगा नंबर 1 होता. आपल्या टांग्यात तो कधीही मामूली गिराईक घेत नसे बरं का. त्याची गिराईकं बांधलेली होती, त्यामुळे रोज 10-15 रुपये वसूल व्हायचे आणि ते त्याला पुरेसे होते. दुसऱ्या टांगेवाल्यांसारखी दारू प्यायची त्याला सवय नव्हती. हां, पण स्वच्छ कपडे घालणं आणि नेहमी थाटामाटात राहणं मात्र त्याला आवडायचं. कोणत्याही रस्त्यावरून जाताना जेव्हा त्याच्या टांग्याचे घुंगरू वाजायचे, लोकांची नजर आपणहून त्याच्याकडे वळायची. नखरे अब्बू चाललाय पहा, बघा तरी कसा थाटात बसलाय आणि पगडी कशी तिरकी बांधली बघा. अब्बू लोकांच्या डोळ्यातून या गोष्टी ऐकायचा तेव्हा त्याची मान ताठ व्हायची आणि त्याच्या घोड्याची चाल आणखी जोरदार व्हायची. अब्बू घोड्याचे लगाम असे पकडायचा जणू काही ते पकडायची गरजच नाहीये मुळी. असं वाटत होतं की घोडा इशाऱ्याशिवाय चाललाय, त्याला आपल्या मालकाच्या हुकमाची गरजच नाही. कधी कधी तर असं वाटायचं की अब्बू आणि त्याचा घोडा चुन्नी एकच आहे. एवढंच नाही, तो संपूर्ण टांगा एक अस्तित्व आहे. ज्या गिरायकांना अब्बू आपल्या टांग्यात घेत नसे ते त्याला मनातल्या मनात शिव्या देत. एवढंच नाही, शाप दे, देव करो आणि त्याचा अहंकार तुटो, त्याचा टांगा एखाद्या नदीत पडो. अब्बूच्या पातळ मिशांच्या सावलीत असलेल्या ओठांवर सदैव हसून नाचत असायचं. त्याला बघून कितीतरी टांगेवाल्यांचा रागाने जळफळाट व्हायचा. अब्बूचं बघून काही टांगेवाल्यांनी इकडून तिकडून कर्ज काढून टांगे बनवले. त्याला पितळेच्या सामानांनी सजवलं, तरी ते अब्बूची ऐट आणू शकले नाहीत की अब्बूवर आणि अब्बूच्या टांग्यावर आणि घोड्यावर प्रेम करणारी तशी गिराईकं मिळवू शकले नाहीत. एक दिवस बरं का, दुपारी झाडाच्या सावलीत टांग्यात बसून अब्बू डुलक्या घेत होता आणि तेवढ्यात एक आवाज त्याच्या कानात गुणगुणला. अब्बूने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि तिचं उसळतं यौवन एकदम त्याच्या मनात भरलं. ती बाई नव्हे, तरुण मुलगी होती, 16-17 वर्षाची. कृश पण मजबूत, रंग सावळा पण तेजस्वी, कानात चांदीचे लहानसे डूल, सरळ भांग, धारदार नाक आणि तिच्या गालावर एक लहानसा चमकदार तीळ, लांब कुर्ता, निळा पायजमा आणि डोक्यावर ओढणी. त्या मुलीनं विचारलं, मीरा, टिसनचं काय घेणार? अब्बूच्या ओठांवरच्या हास्यामध्ये खट्याळपणा आला. काही नाही. मुलीचा सावळा चेहरा लाल झाला. किती घेणार टेशनचे? अगं, तुझ्याकडून काय घेणार भगवान, चल ये बस टांग्यात. मुलीनं घाबरून जाऊन आपली छाती झाकली. खरं तर ती आधीच झाकलेली होती. असं काय बोलता तुम्ही? चल ये बस, तर तू देशील ते घेईन. मुलीनं थोडा वेळ विचार केला, मग पायरीवर पाय ठेवून टांग्यात बसली. लवकर घेऊन चल टेशन. तुला खूप घाई आहे सुंदरी. हाय हाय, तू ती मुलगी आणखी काहीतरी बोलता बोलता थांबली. टांगा सुरू झाला आणि चालतच राहिला. कितीतरी रस्ते घोड्याच्या टापात घालून निघून गेले. मुलगी संकोचून बसली होती आणि अब्बूच्या ओठांवर खट्याळ हसू नाचत होतं. बराच वेळ झाला. मुलीनं घाबरलेल्या आवाजात विचारलं, अजून टेशन आलंच नाही? येईल. अगं, तुझं माझं टेशन एकच आहे. म्हणजे काय? अल्लड मुली, तुला एवढं सुद्धा समजत नाही. तुझं माझं टेशन एकच आहे आणि त्यावेळी ते एकच होतं जेव्हा अब्बूनं तुझ्याकडे पाहिलं होतं. तुझी शपथ, तुझा हा गुलाम खोटं बोलत नाहीये. मुलीने डोक्यावरची ओढणी नीट केली. तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं तिला अब्बूचं म्हणणं समजलंय आणि आवडलंय.
तिच्या मनात चलबिचल झाली होती की दोघांचं टेशन एक असो वा नसो. अबू नखरेल आहे, चांगला आहे, पण तो एकनिष्ठ सुद्धा आहे का? कसला विचार करतेस भगवान? अबूच्या आवाजाला ती दचकली. घोडा आपल्याच मस्तीत दुडक्या चालीनं चालत होता. हवेत थंडावा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडं धावत होती. त्यांच्या फांद्या डुलत होत्या. घुंगरांच्या आवाजाशिवाय दुसरा कोणताही आवाज नव्हता. अब्बू मान वळवून मनातल्या मनात मुलीच्या सावळ्या सौंदर्याचं रसपान करत होता. काही वेळानं त्यानं घोड्याचे लगाम कठड्याच्या गजांना बांधून टाकले आणि मागच्या सीटवर उडी मारून मुलीजवळ बसला. मुलगी शांत होती. अब्बूनं तिचे दोन्ही हात हातात घेऊन म्हटलं, तुझे लगाम माझ्या हातात दे. सोड ना, असं म्हणाली खरी, पण पुढच्याच क्षणी ती अब्बूच्या बाहुपाशात होती. त्यानंतर तिनं विरोध केलाच नाही. उलट तिचं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं, जणू त्याला बंधनातून मुक्त होऊन उडून जायचं होतं. अब्बू तिला प्रेमानं हळूहळू समजावू लागला, हा टांगा आणि घोडा मला माझ्या प्राणांपेक्षा सुद्धा प्रिय आहे. परंतु 11 वाले पीरची शपथ घेऊन सांगतो, तो विकून टाकीन आणि तुला सोन्याचं कड बनवीन. मी जुने फाटके कपडे घालीन, पण तुला राणी बनवीन. शपथ घेऊन सांगतो, माझ्या आयुष्यातलं हे माझं पहिलं प्रेम आहे. तू जर माझी झाली नाहीस तर तुझ्या समोर मी माझी मान कापीन. मग अचानक त्यानं मुलीला दूर केलं. मला काय झालंय समजत नाही. चल, तुला स्टेशनला सोडतो. नाही, आता तू मला स्पर्श केलाय. चुकलं माझं, क्षमा कर. पण मग आता ही चूक निभावून नेशील? मुलीच्या बोलण्यात आव्हान होतं, जणू तिला अब्बूला कोणी म्हटलं होतं, तुझा टांगा त्या टांग्या पुढे घेऊन जाऊन दाखवशील. त्याची झोपलेली मान ताट झाली, डोळे चमकले. भगवान, अब्बू आपला जीव ओवाळून टाकेल. तर मग हा माझा हात, माझ्या तारुण्याची शपथ, अब्बू तुझा गुलाम आहे. दुसऱ्याच दिवशी अब्बू आणि त्या मुलीचा निकाह झाला. ती गुजरात जिल्ह्यातली चांभार मोचीन होती. तिचे नाव इनायत म्हणजे नीती होतं. ती आपल्या नातेवाईकांबरोबर आली होती. ते स्टेशनवर तिची वाट बघत होते. तेवढ्यात अब्बूची आणि तिची गाठभेट झाली आणि लगेचच प्रेमाचे सगळे डोंगर त्यांनी पार केले. दोघंही अतिशय आनंदात होते. अब्बूने टांगा घोडा विकून नीतीला सोन्याचं कडं बनवलं नाही, पण त्याच्या जवळ असलेल्या पैशातून तिला सोन्याचे डोल मात्र विकत घेऊन दिले आणि थोडे रेशमी कपडे सुद्धा. त्या रेशमी कपड्यात नीती जेव्हा समोर यायची, पंचतन पाकची शपथ, या जगात तुझ्या इतकी सुंदर कोणीच नाही, असं म्हणून तो तिला आलिंगन देत असे. तू माझ्या हृदयाची राणी आहेस. दोघंही तारुण्याच्या मस्तीत मग्न होते. गात होते, नाचत होते, फिरत होते, एकमेकांची दृष्ट काढत होते. 1 महिना असाच निघून गेला आणि एक दिवस अचानक पोलिसांनी अब्बूला पकडून नेलं. नीतीला सुद्धा पकडून नेलं. अब्बूवर अपहरणाचा खटला भरला होता. नीती डगमगली नाही, पण अब्बूला 2 वर्षांची शिक्षा झाली. कोर्टानं जेव्हा हुकूम ऐकवला, तेव्हा नीती अब्बूला बिलगली आणि रडत रडत एवढंच म्हणाली, मी माझ्या आई वडिलांकडे कधीच जाणार नाही. घरी बसून तुझी वाट बघीन. जपून राहा. मी टांगा घोडा दिनाकडे सोपवलाय, त्याच्याकडून भाडं वसूल करत राहा. आणि नीती एकटी राहायला लागली. दीना रोज संध्याकाळी तिला 5 रुपये आणून द्यायचा. अर्थात ते तिच्यासाठी पुरेसे नव्हते. अब्बू आणि नीतीची आठवड्यातून एकदा जेलमध्ये भेट व्हायची. नीतीजवळ जेवढी शिल्लक होती ती सगळी अब्बूला औषध पाणी पोचवण्यात खर्च झाली. एका भेटीत अब्बूचं लक्ष नीतीच्या कानांकडे गेलं. म्हणाला, हे काय, तुझे डूल कुठे गेले? हा, नीती हसली आणि पहारेकऱ्याकडे बघत म्हणाली, हरवले. माझी एवढी काळजी करत जाऊ नकोस, मी तसा ठीक आहे. नीती काहीच बोलली नाही.
वेळ संपला होता. हसत हसत तिथून बाहेर पडली खरी, पण घरी जाऊन खूप रडली. कारण अब्बूची तब्येत आता बिघडत चालली होती. यावेळी तर ती त्याला ओळखूच शकली नाही. उंच धिप्पाड अब्बू वाळून गेला होता. नीतीला वाटलं की तिच्या विरहामुळे अब्बू असा झालाय, पण तिला ठाऊक नव्हतं अब्बू हृदयाचा रोगी होता आणि हा रोग त्याला वारसा म्हणून मिळाला होता. अब्बूचे वडील अब्बूपेक्षा धिप्पाड होते, पण हृदयाच्या रोगानं त्यांना लवकरच कबरीमध्ये नेऊन पोचवलं होतं. अब्बू या हकीकतीपासून बेसावध राहिला, म्हणून जेलच्या हॉस्पिटलमध्ये शेवटचे श्वास घेताना अतिशय दुःखानं तो म्हणाला, मी जर इतक्या लवकर मरणार आहे हे ठाऊक असतं तर शपथ घेऊन सांगतो, तुला माझी पत्नी बनवलं नसतं. तुझ्यावर खूप अन्याय केलाय मी. मला मला क्षमा कर नीती. आणि हे बघ, माझी आठवण, माझा टांगा आणि घोडा, त्याचा सांभाळ कर. आणि चुन्नी बेटाच्या डोक्यावर हात फिरवून सांग, अब्बूनं तुझ्यावर खूप खूप प्रेम केलंय. अब्बू गेला. नीतीचं सगळंच संपलं. पण ती धीराची बाई होती. ही दुःखद घटना तिनं सहन केली. घरात एकटीच बसून राहायची. संध्याकाळी दिना यायचा, म्हणायचा, बहिणी काही काळजी करू नको, अल्ला मी याच्या पुढे कोणाचं काही चालतंय का? अब्बू माझा भाऊ होता, मला जे करता येईल ते खुदाच्या मध्यस्थीने मी करीन. नीतीला सुरुवातीला काही कळलं नाही, पण तिचे इद्दतचे दिवस, इद्दत मुस्लिम विधवेचं 40 दिवसांचं सूतक आणि कायद्यानुसार पुनर्विवाहासाठी आवश्यक असलेली मुदत, इद्दतचे दिवस पूर्ण झाले. दिनाने स्पष्ट सांगितलं की तिनं त्याच्याशी लग्न करावं. हे ऐकताच नीतीच्या मनात आलं की त्याला धक्के मारून हाकलून द्यावं. पण ती एवढंच म्हणाली, भाऊ मला लग्न नाही करायचंय पुन्हा. आणि त्या दिवसापासून दिनाचं वागणं बदललं. आधी तो रोज न चुकता संध्याकाळी 5 रुपये आणून द्यायचा आणि म्हणायचा खूप मंदी आहे. मग 2-2, 3-3 दिवस यायचाच नाही. त्यासाठी कधी आजारी असल्याचं कारण सांगायचं, कधी टांग्याचा एखादा भाग बिघडलाय सांगायचा. आणि जेव्हा हे सगळं अति झालं तेव्हा नीतीनं दिनाला सांगितलं, भाऊ आता तुम्ही त्रास करून घेऊ नका, टांगा घोडा माझ्या हवाली करा. त्यानंतर तिनं अब्बूचा मित्र मांझेकडे टांगा चालवायला दिला. त्यानं सुद्धा काही दिवसातच लग्नाची मागणी केली. नीतीनं नकार देताच त्याची नजर बदलली. मैत्री, दया सगळं संपलं. नीतीनं त्याच्याकडून टांगा परत घेतला आणि अशाच अनोळखी टांगेवाल्याकडे दिला. त्यानं तो कमालच केली. संध्याकाळी पैसे द्यायला म्हणून आला तो दारू पिऊनच आणि दरवाजात पाऊल टाकताच तिच्यावर हात टाकायचा प्रयत्न केला. नीतीनं त्याला चांगलंच फटकारलं आणि कामावरून ताबडतोब काढून टाकलं. 8-10 दिवस घोडा काम न करता तबेल्यातच पडून राहिला. वर त्याच्या खाण्यापिण्याचा खर्च वेगळा, तबेल्याचं भाडं वेगळं. नीती विचित्र अडचणीत सापडली होती. आता विचार करून करून अक्षरशः वेडी झाली ती. आता काय करायचं? आणि मग एक दिवस असंच तिच्या मनात विचार आला, टांगा आपणच चालवला तर? अब्बू बरोबर ती फिरायला जायची तेव्हा स्वतः टांगा चालवायची. शहरातले रस्ते सुद्धा तिला ठाऊक होते. तिला वाटलं, पण नको, लोक काय म्हणतील? यावर तिच्या बुद्धीनं मात्र अनेक युक्तिवाद केले. काय हरकत आहे, स्त्रिया मेहनत मजदुरी करत नाहीत का? कोळसेवाल्या, कार्यालयात जाणाऱ्या बायका, घरी बसून काम करणाऱ्या तर हजारो असतील. काहीही करून पोट भरायचं आपलं आपण. नीतीनं काही दिवस विचार करून निर्णय घेतला की ती स्वतः टांगा चालवी. तिचा स्वतःवर विश्वास होता म्हणून अल्लाचं नाव घेऊन ती तबेल्यात गेली. टांगा जोडायला लागली तर सगळे टांगेवाले आश्चर्यचकित झाले. काही विनोद समजून हसले. जे वयस्क होते ते म्हणाले, बेटा असं करू नको, हे बरोबर नाहीये. पण नीतीनं मात्र कुणाचंच ऐकलं नाही. टांगा व्यवस्थित केला, पितळेचं सामान चकचकीत केलं, घोड्याला खूप गोंजारलं आणि अब्बू बरोबर प्रेमानं बोलत बोलत तबेल्याबाहेर पडली. नीतीच्या हातातला सराईतपणा बघून टांगेवाले थक्क झाले. जणू टांगा चालवण्याच्या कलेत की आधीच कुशल आहे. शहरात खळबळ उडाली. एक सुंदर बाई टांगा चालवते आहे.
आणि सगळीकडे या गोष्टीची चर्चा चालली होती. सुरुवातीला पुरुष गिराईक संकोचत होतं, पण काही दिवसातच संकोच दूर झाला आणि खूप पैसे मिळायला लागले. नीतीच्या टांग्याला आता 1 मिनिटाची सुद्धा फुरसत नव्हती. इकडे गिराईक उतरलं की तिकडे बसलं. नीतीला आधी कोणी बोलावलं यावरून आता गिराईकांची आपापसात भांडणं व्हायला लागली. जेव्हा काम जास्त होऊ लागलं तेव्हा तिनं टांगा जोडण्याची एक वेळ ठरवली. सकाळी 7 ते 12, दुपारी 2 ते 6. हा क्रम मात्र एकदम सुखावह होता. चुन्नी सुद्धा खुश होता. पण नीती, तिला वाटत होतं की पुष्कळ लोक तिची जवळीक मिळावी म्हणून तिच्या टांग्यात बसतात. कोणतंही कारण नाही, काम नाही, आणि तरी तिला इकडे तिकडे फिरायला लावतात. आपापसात घाणेरडे विनोद करायचे, फक्त तिला ऐकवण्यासाठी बोलायचं. तिला असं वाटायचं की ती स्वतःला विकत नाहीये, पण लोक तिला गुपचूप विकत घेतात. तिला याचीही जाणीव होती की शहरातले सगळे टांगेवाले तिला वाईट समजत होते, आणि हे सगळं कळत असूनही तिला त्रास होत नव्हता. स्वतःवरच्या विश्वासामुळे ती शांत होती. आणि एक दिवस कमिटीवाल्यांनी नीतीला बोलावलं. तिचं लायसन्स जप्त केलं. कारण सांगितलं की स्त्री टांगा चालवू शकत नाही. नीतीनं विचारलं, जनाब, स्त्री का चालवू शकत नाही टांगा? बस नाही चालवू शकत, तुझं लायसन्स जप्त झालंय. जनाब तुम्ही घोडा घ्या, टांगा जप्त करा, पण मला सांगा की स्त्री टांगा का चालवू शकत नाही? स्त्री चरखा फिरवून आपलं पोट भरू शकते, स्त्री टोपली वाहून मजुरी करू शकते, स्त्री कोळसे गोळा करून आपली भाकरी बनवू शकते. मी टांगा का नाही चालवू शकत? मला आणखी काही करता येत नाही हो. टांगा आणि घोडा माझ्या नवऱ्याचा आहे, मी तो का नाही चालवायचा? आणि मग मी माझा उदरनिर्वाह कसा करायचा? जनाब माझ्यावर दया करा. मला तुम्ही मेहनत का करू देत नाही आहात? मी काय करू मला सांगा ना. बाजारात जाऊन बस जा, तिकडे जास्त कमाई आहे. हे ऐकल्यावर नीतीच्या अंगातली आतली खरीखुरी नीती जळून खाक झाली. मिळेल त्या किमतीला घोडा आणि टांगा विकून ती सरळ अब्बूच्या कबरीपाशी गेली. काही क्षण अगदी शांत उभी राहिली. तिचे डोळे अगदी कोरडे होते, जणू पावसानंतर रखरखीत उन्हानं जमिनीचा सगळा ओलावा शोषून घेतला होता. कोरडी झाली होती. ती कबरी समोर उभी राहिली. घट्ट मिटलेले ओठ उघडले. अब्बू, तुझी नीती आज कमिटीच्या ऑफिस मध्ये मेली. एवढं बोलून ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी तिनं अर्ज केला. तिला आपलं शरीर विकायचं लायसन्स ताबडतोब मिळालं.